Today's training topic is first aid treatment in case of any accident or events. Objective: to lay down a procedure for the first aid treatment in case of any accident or events. Scope: this procedure is applicable for each and every employee, visitors, outside party, vendors and workmen of Label Life Sciences Private Limited at MIDC Akola in India. Responsibility: all employees to follow the procedure and to reports the injury immediately to their supervisor. Admin officers to provide the required consent and maintain first aid box on regular internal. HRA to execute, follow and compliances. QA head to ensure the compliances and approval of scope. SOP definitions: NA not applicable. References: in-house Drug and Cosmetic Act 1940 Schedule M Procedure. ट्रेनिंग. आता तुम्हाला मी हे सांगते की अपघात किंवा घटना घडल्यास आपल्याला ज्या गोष्टी करावयाच्या आहे त्याच्याबद्दल प्रथमोपचार आपण कशा पद्धतीने करणार आहोत, या उपचारांची प्रक्रिया आपण ही निश्चित केलेली आहे आणि ही प्रक्रिया आपण आपल्या कंपनीमधील प्रत्येक कर्मचारी, अधीक्षक, व्हिजिटर, बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. यासाठी सर्व कर्मचारी यांनी या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. काही अपघात किंवा दुखापत झाल्यास आपल्या HODला इन्फॉर्म करणे आवश्यक आहे. HODने यासाठी आवश्यक सामग्री प्रदान करणे आणि नियमित अंतराने प्रथमोपचार पेटी राखणे यात HRA व QA डिपार्टमेंटने आपला रोल बरोबर पार पाडला पाहिजे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 नुसार कंपनीतील सर्व निवडक कर्मचारी व अधीक्षक यांची सरकारी अधिकाऱ्यांकडून प्रथमोपचार प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर फॉर्मेट नंबरनुसार प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची यादी लेखी स्वरूपात त्यांची नोंद ठेवली जाते व ती पडताळून घेतली जाते. आपत्कालीन परिस्थितीत सहज पोहोचण्यासाठी ही यादी प्रत्येक विभागात उपलब्ध असली पाहिजे. प्रथमोपचार हा क्रमांकित आणि आखलेल्या आणि चिन्हांकित ठिकाणी स्वरूप क्रमांकाप्रमाणे पेटीचे स्थान निश्चित असले पाहिजे. प्रथमोपचार पेटीमध्ये दिलेली लिस्टप्रमाणे सर्व सामग्री असली पाहिजे व त्याची तपासणी दरमहा HR विभागाकडून झाली पाहिजे. कामाच्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाच्या दुखापती होत असतात आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायची आहे त्याच्याबद्दल सांगते आहे. कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास घ्यावयाची काळजी. सर्वात प्रथम कट किंवा जखम झाली असेल तर त्याच्यातून रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कापसाच्या मदतीने रक्तस्राव थांबविला पाहिजे. जसे जखम स्वच्छ करणे, जखमेवर डेटॉल लावणे, त्याची ड्रेसिंग करणे, जखम घट्ट बांधून ठेवणे. त्याच्यानंतर रक्तस्राव जर सुरूच राहिला तर ड्रेसिंग न करता डॉक्टरांकडे जाण्याची सर्वात पहिले सल्ला दिली पाहिजे. आता सेकंड टॉपिक. सेकंडमध्ये भाजलेली जखम जर असेल तर जखम झालेल्या व्यक्तीला धीर द्या. जखम झालेल्या जागेवर हळूहळू थंड पाणी टाका किंवा किमान 15 मिनिटापर्यंत हे थंड पाणी टाकत राहिले पाहिजे. जखम झालेल्या भागात जर अंगठी असेल, घड्याळ असेल, बेल्ट, बूट आणि त्याने जर घट्ट कपडे घातले असेल तर ते सुजण्यापूर्वीच त्याच्या शरीरातून हळुवारपणे काढून टाका. नंतर सेकंड, जर रासायनिक पदार्थाने जर तो भाजला असेल किंवा प्रभावित झाला असेल तर त्याच्या ज्या जागेवर ते जखम असेल त्या भागाला कमीत कमी 15 मिनिटे थंड पाण्याचा प्रवाह चालू ठेवा व त्याच्या अंगाच्या आजूबाजूला जे दूषित कपडे असतील ते त्या परिसरातून काढून टाका आणि त्याला उपलब्ध असलेल्या बॉडी शॉवरचा वापर करून
त्याला थंड पाण्याचा पुरवठा करा. नंतर हातापायाच्या किंवा शरीराच्या इतर भागात जर फ्रॅक्चर झाले असेल तर काय केले पाहिजे. फ्रॅक्चर असल्यास तुटलेल्या भागाला कोणत्याही कठीण वस्तूचा आधार द्या. तुटलेला भाग हलू नये म्हणून तो जागेवर घट्ट बांधा. बाहेर पडणारी हाडे जागी ढकलण्याचा प्रयत्न करू नका. वेदना कमी करण्यासाठी मर्यादित सूज असलेल्या ठिकाणी बर्फ लावा. जखमीला रुग्णालयात पाठवण्याची तातडीने व्यवस्था करा. रासायनिक संपर्कामुळे जर त्याला दुखापत झाली असेल, त्याच्या डोळ्याला वगैरे इजा झाली असेल तर त्याच्या जवळच्या वॉश बेसिनमध्ये त्याला पाण्याच्या ठिकाणी न्या. रसायन निघेपर्यंत त्या संक्रमित भागावर सतत पाणी टाका आणि डॉक्टरला कॉल करून डॉक्टरकडे घेऊन जा. नंतर साप जर चावला असेल तर काय करायचे. ज्या व्यक्तीला साप चावला असेल त्या व्यक्तीला त्या जागेवरून जास्त अंतरावर हलवा. त्याच्या हृदयाच्या खाली जखम करून ज्या ठिकाणी झाली असेल तिथे जखम करा आणि त्याला झोपवा. त्याच्यामुळे त्याचं जे विष असेल ते शरीराकडनं हृदयाकडे जाण्याला चालना कमी मिळेल. विष पसरू नये म्हणून त्याला शक्य तितके शांत ठेवा आणि त्याला विश्रांती द्या. जखम सैल निर्जंतुक पट्टीने झाकून टाका. चावलेल्या जागेवर दागिने असेल तर काढून टाका. पायाला चावला असेल तर बूट काढा. चावलेल्या जखमेला कापून घ्या. विष शोषण्याचा प्रयत्न करा. टर्निकेट, बर्फ किंवा पाणी लावा आणि रुग्णाला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करा. आता नंतर विद्युत प्रवाहाने जर काही घटना घडली असेल तर शक्य असल्यास विजेचे स्रोत बंद करा, म्हणजे वीज पुरवठा खंडित